तिसरा विषय आहे, तुम्ही धार्मिक न होताही आध्यात्मिक होऊ शकता. आता याच्यामध्ये 2 कीवर्ड्स आहेत ज्याच्यावर आपल्याला भर द्यायचा आहे. एक म्हणजे धार्मिक न होणं आणि दुसरं आध्यात्मिक होणं. म्हणजे आध्यात्मिक होण्यासाठी धार्मिक होण्याची गरज नाही अशा अर्थाचा हा टॉपिक आहे. तर अर्थातच प्रस्तावनेमध्ये तुम्ही उदाहरण घेऊ शकता की जी लोक आध्यात्मिक मार्गावर चालत होती पण त्यांनी धर्माचं फार अवडंबर माजवलं नाही. याच्यामध्ये तुम्ही स्वतः स्वामी विवेकानंदांचं उदाहरण घेऊ शकता. ते असं म्हणायचे की खरा जो धर्म आहे तो म्हणजे इंद्रियांच्या अनुभवांच्या पलीकडे जाणे. तर म्हणजे त्यांचं असं म्हणणं होतं की खऱ्या अर्थाने तुम्हाला देवाला जाणायचं असेल तर नेव्हर एंटर इन टू द गेट्स ऑफ ऑर्गनाइज्ड रिलीजन. तर अशा पद्धतीचं प्रस्तावना घेऊन तुम्ही सांगू शकता की हे कसं कॉन्ट्रडिक्शन आहे. आता ह्याच्यामध्ये काही महत्वाच्या संकल्पना आहेत, त्यांचं तुम्हाला स्पष्टीकरण द्यायचं. एक म्हणजे धर्म म्हणजे काय. धर्म म्हणजे अशी एक पद्धतशीर व्यवस्था आहे जिचा संबंध श्रद्धा, कर्मकांड आणि देव यांच्याशी येतो. तर अध्यात्म म्हणजे काय, तर जिथं माणूस मन, आत्मा, इंद्रियांवरचा विजय आणि एक सुसंगत जीवन जगणं, अर्थपूर्ण जीवन जगणं ह्याच्याकडे लक्ष देतो, तिथं अध्यात्म येतं. आता ह्या दोघांमधला फरक सांगायचा की धर्म हा कसा एक्सटर्नल आहे, समाज आणि इन्फ्लुएन्स किंवा इतर लोकांच्या संबंधीशी आहे. तर अध्यात्म हे कसं स्वतःच्या आत्म्याशी निगडीत आहे, इंटरनल आहे, मोर अबाउट पीस ऑफ माइंड किंवा इंटरनल डेव्हलपमेंट बद्दलचं आहे, हे तुम्हाला सांगता आलं पाहिजे. त्यानंतरचा मुद्दा आहे हे विधान का खरं आहे, की का तुम्हाला धर्माची गरज नाही पडत आध्यात्मिक होण्यासाठी. तर एक म्हणजे आध्यात्मिकता वैयक्तिक आहे. म्हणजे स्पिरिच्युअल असणं म्हणजे नेमकं काय हे तुम्हाला कोणी सांगत नाही, हे तुमचं स्वतःच आहे. काही जणांसाठी स्पिरिच्युअलिटी गार्डनिंग मध्ये पण असेल, काही जणांसाठी स्पिरिच्युअलिटी प्राण्यांचं काय देखभाल करणं, त्यांच्यावर प्रेम करण्यामध्ये पण असेल, काही जणांसाठी स्पिरिच्युअलिटी निसर्गाशी एकरूप होण्यामध्ये पण असेल. सो हे वैयक्तिक आहे आणि वैयक्तिक अनुभवावर आधारित आहे. तिथं तुम्हाला धर्माकडून उपदेश घेण्याची गरज नाही. दुसरं आहे की काही मूल्य ही सारखीच असतात, जसं प्रेम, करुणा, दया. तर ह्यासाठी तुम्हाला धर्माकडे जाण्याची गरज नाही. तुम्ही कुठल्याही धर्मामध्ये गेलात तर ह्या मूल्यांचा पुरस्कार होतोच. मग ही धर्माच्या पलीकडची मूल्य आहेत आणि म्हणून हे आध्यात्मिक जास्त आहे ना की धार्मिक आहे. त्यानंतर रूढी आणि विधींचं बंधन नाही. धर्मामध्ये बऱ्याचदा काय होतं की एखादी गोष्ट अमुक तमुक पद्धतीनंच करायला पाहिजे तरच ते धर्माला मान्य असतं. पण आध्यात्मिकतेमध्ये असं नाहीये. तुम्हाला जे रुचेल, तुम्हाला जे पटेल, तुमच्या आयुष्याला जे अर्थ देणार असेल ते तुम्ही करू शकता. सो म्हणून धर्म पण गरजेचा नाहीये.